नमस्कार, शुभ दुपार. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे दिसणारं झाड आहे. हे जे दिसणार आहे ते नारळाचं आहे. सध्या मी कोकणात आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, जे की मुंबई गोवा नॅशनल हायवे 66 वर बांदा ग्रामपंचायत या गावात आहे मी. तर तुम्हाला कोकणामधील थोडे फळबागी आणि झाडाची माहिती सांगणार. हे दिसणारं नारळाचं आहे. आणि हे जे दिसणार आहे, जे आपल्या इकडे सुपारी खातात, हे सुपारीचं झाड आहे. तुम्ही बघू शकता. तर सुपारी काही पिकलेली आहे, जी पिवळी दिसते ती पिकलेली आहे. आणि जे इकडं वाळलेली दिसते ते थोडी आता तुटून पडणार आहे काही दिवसाला. अरे विठ्ठल ये ना. हे बघा, हे सुपारीचे झाड आहेत. ते खूप असं पिकलेलं आहे झाड. बघा सुपारी किती छान दिसत आहे. आणि मी तुम्हाला आता खालची सुपारी दाखवणार आहे. बघा, ही सुपारी पिकून खाली गळत असते आणि गळल्यावर ही काकानं छानपैकी याला अजून याला बरेच दिवस काय वाळू घालावं लागते. नंतर याच्यात सुपारी निघते. बघा तुम्ही आपल्या मराठवाड्यात कोणी बघितली नसेल तरी ही सुपारीची फळ आहे. बघा, ही पिकलेली सुपारी आहे. असला पिवळं होणार, नंतर मग असं वाळणार. बघा, ही सुपारी आम्ही दाखवत आहे. मी काकाला विचारलं व्हिडिओ घेण्यासाठी. काका म्हणजे काय अडचण नाही. आणि मी काकाच्या बंगल्याच्या जवळ जे बगीचा आहे त्या बगीच्यामधली सुपारी पिकून खाली पडलेली आहे. बघा, आता मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघा, कोकणात ही खासियत आहे. कोकणातली माणसं खूप मेळू असतात आणि कोकणाला उगाच स्वर्ग म्हणलेलं नाही. तुम्ही बघू शकता. तर ही ह्याच्या काही दिवसाच्या नंतर सुपारी निघते आहे. आणि हे काकाचा बंगला आहे. बघा, बंगल्याच्या नंतर ही बगीचा आहे सुपारीची आणि नारळाची. तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो. याला सध्या कच्ची आहे, हिरवी आहे सुपारी ती दिसणारी. आणि त्याला बऱ्यापैकी पिकलेली आहे. आता काही दिवसाला ती पिकून पडेल. अजून वरती पण आहे. ह्याला पण पिकलेली आहे, काही तुटलेली आहे. इटल इकडे घे. तर बघू शकता. आता ही नारळाची 2 झाडं आहेत आणि ही पडलेली सुपारी आहे. बघा, ही सुपारी आहे पिकलेली, जे आपण खातो मटेरियल वगैरे. ती सुपारी कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्त याचा बाग तुम्हाला बघायला मिळतील. आणि ही पिकून अशी पडलेली आहे खाली. आणि याला 15-20 दिवस किंवा महिनाभर याला वाळू घातल्यावर नंतर हे नारळ टाईपच आहे. बघा, बघितला प्रयत्न करून काढायचा, पण नाही निघाली अजून 15-20 दिवसाला ह्याच्यातली स्वच्छ सुपारी निघेल. तुम्ही बघू शकता. मी काकाला विचारलेलं आहे की हे पिकून खाली पडल्यावर ह्याला 1 महिना वाळू घालावं लागते, तेव्हा ही आपल्या खाण्याला एक सुपारी होती. तुम्ही बघू शकता. आता 1 महिना वाळल्यानंतर मग काका ह्याला स्वच्छ करणार. मग एक आपल्यासारखा चांगला कपडे घालून एक व्यापारी येणार आणि काकाकडून खरेदी करून घेऊन जाणार आणि ते पुढं उच्च रेटमध्ये विकणार. तुम्ही बघू शकता. ही कोकणातली सुपारी आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली. ते सुपारीचे झाड आहे, ते दिसले ते पिकलेली सुपारी आहे, जे इथं दिसते ते. चला काका येतो. तर मित्रांनो, माणसाच्या तोंडात गोडी पाहिजे. आणि उगत म्हणले नाहीत कोकणाला स्वर्ग. बघा, मी त्या काकाला विचारून व्हिडिओ केला आणि काका बोलले 2-4 सुपारी घेऊन जा. तर मी हे आणलेले आहेत. माणसाचं तोंड गोड राहिलं ना तर अख्खी जे श्रीलंकेचे रावण होते, सोन्याच्या लंकेचे, त्याची लंका पण आपल्याला जिंकता आली असती जर आता असती. तर म्हणून म्हणतो, माणसानं मनानं श्रीमंत पाहिजे आणि तोंडात गोडी पाहिजे. अख्खं जग जिंकता येते. ही मन काय खोटी नाही. तुम्ही बघू शकता. काकानं मला 4 सुपाऱ्या दिलेल्या आहेत. मी काकाच्या इथे बागेमध्ये जाऊन व्हिडिओ केल्यामुळे काकाने मला 4 सुपाऱ्या दिलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. कोकण हा दुसरा स्वर्ग आहे.